अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले हे देखील आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत। श्रीनिवास जी, स्वागत तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। पंतप्रधानांनी देशवासियांना अगदी बचतीचा, काटकसरीचा, अगदी मोक्याच्या वेळी जो काही सल्ला दिलेला आहे त्या संदर्भात एक आर्थिक दृष्ट्या काय दृष्टीने बाजू तुम्ही सांगाल? माननीय प्रधानमंत्र्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांनी देशाला जे आवाहन केलं जी ते सरकारचे प्रमुख म्हणून बरोबरच आहे। आता त्याचा अर्थशास्त्रीय मुद्दा असा येतो की आम्ही बचत करणार हे पहिले सरकारने जाहीर करायचं। म्हणजे सरकार किती बचत करणार तेलामध्ये, तर त्यांच्या मिटिंगा, त्यांचे प्रवास, हे सगळं जे काही असतं तर सरकारने स्वतःच पहिल्यांदा प्लॅन करायचा की आपण इतके पर्सेंट करणार। म्हणजे तो एक मानक, एक स्टँडर्ड लोकांच्या नजरेसमोर राहतं। तर सरकारने आपण 5% आपण त्याच्यात बचत करणार, मग लोक म्हणतात की चला आपण 5% करू। तर त्याच्यामुळे जसं फॅमिली प्लॅनिंग बद्दल झालं, सरकारने म्हटलं 2 या 3 बच्चे, तर सगळे नागरिक मग 2 या 3 म्हणायला लागले। तसं सरकारने स्वतः प्लॅनिंग करून लोकांना सांगायला पाहिजे की इतकं इतकं आपल्याला काटकसर करायची आहे। नंबर दोन की जगामध्ये अस्थिरता वाढल्यामुळे देशामध्ये विदेशी भांडवल जे आतापर्यंत येत होतं ते अस्थिरतेमध्ये नफा मिळत नाही म्हणून भारताच्या बाहेर चाललेला आहे। म्हणजे त्यांच्या कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे जो डॉलर भारतामध्ये होता तर तो डॉलर हळूहळू बाहेर जातो आहे। त्यामुळे ही एक ऍडिशनल चिंता निर्माण होते की हा डॉलर बाहेर गेला तर मग आपण काय करणार। म्हणून ही ह्या अस्थिरतेविषयी पहिली गोष्ट काही जर करायची असेल भारत सरकारला, तर ते अमेरिका आहे की इस्रायल आहे की आणखी इराण आहे, देशातले जे तेलाचे स्रोत अवेलेबल आहेत। बिलकुल बिलकुल, अगदी बरोबर मुद्दे आहेत हे। श्रीनिवास जी, धन्यवाद तुम्ही टीव्ही 9 मराठीशी बोललात त्याबद्दल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेलं महत्त्वाचं